झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकमधल्या छोट्या छोट्या गावातल्या जमिनी सध्या परस्पर विकल्या जात आहेत। असाच आणखी एक प्रकार दिंडोरी तालुक्यातल्या पांडाणे गावात घडलाय। स्थानिक मंडळ अधिकारी आणि तहसीलदाराच्या संगनमताने हा व्यवहार झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। नाशिकमधल्या वणी तीर्थक्षेत्रापासून काही किलोमीटर अंतरावरचं हे पांडाणे गाव। या गावात मारुतीसाठी असलेली जमीन विकण्यात येत असल्याची नोटीस वृत्तपत्रात छापून आली आणि गावकरी खडबडून जागे झाले। ही जमीन सार्वजनिक कामासाठी गावठाण म्हणून वापरण्यात येणार होती। या जमिनीवर आज अनेक घरं आणि वस्ती आहेत। असं असतानाही जमीन परस्पर विकण्यात आल्याचं समोर आलं। तहसीलदाराच्या संगनमताने हा व्यवहार होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। विरोध असतानाच ग्रामसभा घेतली आम्ही, त्या माध्यमातून आम्ही त्यांना एक जाहीर इशाराची नोटीस पण दिलेली आणि ती जमीन आम्ही विकूच देणार नाही। गावामध्ये अनेक प्रकारचे गुंड येतात, आमच्या घरी कोणी नसताना दहशत तयार करता गावामध्ये। याचा अर्थ काय होतो का गुन्हेगारांना जमीन विकलेली आहे त्याची चौकशी त्वरित व्हावी व तहसीलदार यांनी संगनमताने काय लफड केले आम्हाला माहीत नाही। पेपरप्रमाणे त्याचं नाव कुठेही नाहीये, तरी आता कसं काय अचानक नाव आलं त्याचं तिथं। त्यांच्या नोंदी केल्या आणि आज हे लोकांना सांगतात का आम्हीच वारसदार आणि गटच आमचा आहे, त्यामुळे आम्ही विकणार आहे, कोणी काही करा, आमचं कोणी काही करू शकत नाही, अशा पद्धतीने लोकांना दम देतात गावातल्या। अशा प्रकारचा जमीन घोटाळा फक्त पाटाण्यातच नव्हे तर याआधी सय्यद पिंपरी, आडगाव, माणसांगवी या गावातही घडलेला आहे। इथल्या जमिनी परस्पर मुंबईकरांना विकण्यात आल्या आहेत। तसंच सिन्नरमधलं देवस्थान, त्र्यंबकमधल्या देवस्थानाची जमीन बळकावण्यात आल्याच्या तक्रारी आहेत। झी 24 तासनं या संदर्भात तहसीलदारांना गाठण्याचा प्रयत्न केला पण ते बोलायला तयार नाहीत। हे केवळ नाशिकमध्येच नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये होतंय। सार्वजनिक मालमत्तेच्या अशा जागा बेकायदेशीरपणे भूमाफिया बळकावतायत। गरज आहे ते हे रोखण्याची आणि सार्वजनिक मालमत्ता वाचवण्याची। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी 24 तास, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।